नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की अपरिचित मजकुरात येणारे सोपे शब्द, लहान वाक्ये, जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय व ते सोप्या पद्धतीने कसे शिकवू शकतो. या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आणखी आपण कोणकोणते खेळ, कृती यांची मदत घेऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपल्या वाचन कौशल्यातील स्तर क्रमांक 12ची क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. सर्वप्रथम स्तरात येणारा महत्त्वपूर्ण शब्द अपरिचित मजकूर होय. मग अपरिचित उतारे कसे असावेत? तर विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसे, परिसराशी निगडीत, भावविश्वाशी जोडलेले, सोपे, सुटसुटीत भाषा असलेले असावेत. अपरिचित मजकुरांचा स्रोत आहे गोष्टींची पुस्तके, जुन्या पाठ्यपुस्तकातील उतारे, वर्तमानपत्रातील बालगोष्टींची कात्रणे, स्कॉलरशिप, नवोदय पुस्तकातील मजकूर, शालेय शिक्षण www.शालेयशिक्षण.in वरील अपरिचित मजकूर या स्रोतांचा वापर करता येईल. आता सोपे शब्द हे विद्यार्थी लवकर शिकतात. मागील व्हिडिओत मी 7 कृती सांगितल्या होत्या, त्यांचा वापर करता येईल. त्यातील एक कृती अशी आहे की ज्यामुळे सोपे व जोडाक्षरयुक्त शब्द यांचा सराव होईल. मुलांनी रोजच्या जीवनातील विविध वस्तूंची नावे लिहून वाचणे, घरातील वस्तू, शाळेतील वस्तू, वर्गातील वस्तू, दप्तरातील वस्तू, परिसरातील वस्तू यांची नावे लिहिण्यास सांगून वाचून घेता येतील. त्यानंतर जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी खालील कृतींची मदत होईल. नंबर 1, जोडाक्षर शोधा. मुलांना चित्र दाखवावे, चित्राचे नाव उच्चारावे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारावे. उदाहरणार्थ, पुस्तक या शब्दात स्त हे जोडाक्षर आले आहे आणि किल्ला शब्दामध्ये ला हे जोडाक्षर आलेलं आहे. अपूर्ण शब्द भरा. या कृतीत रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून शब्द पूर्ण करावा. जसे त्र आणि ल, तर त्रच्या आधी ची लावावे, चित्र, आणि ल नंतर क्ष लिहावे, लक्ष असे शब्द तयार होतील. जोडाक्षर जुळवा. या कृतीमध्ये अ आणि ब भाग करावे. अ मध्ये जोडाक्षरे लिहावीत आणि ब मध्ये शब्द लिहावेत. विद्यार्थ्यांना जोडाक्षर आणि शब्द यांची जोडी लावायला सांगावी. याप्रमाणे सर्व जोडाक्षरांचा सराव आपल्याला घेता येईल. जोडाक्षर खजिना शोध. या खेळामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड लपवायचं, विद्यार्थ्यांना शोधायला लावायचं व शब्द कार्ड सापडल्यानंतर त्यात कोणते जोडाक्षर आले आहे ते दाखवायला लावायचे. शब्दसाखळी. या खेळात कमीत कमी 10 शब्दांची शब्दसाखळी तयार करता येईल. हा खेळ सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त शब्द दोन्हीसाठी घेता येईल. जसे चित्र, रत्न, नक्षी, कप, पवन, नट, टरबूज. याप्रमाणे पुढे पुढे शब्द वाढवता येतील व शब्दसाखळी तयार करता येईल. गाणी व तालयुक्त वाक्य तयार करा. या खेळात मुलांना वाक्य, गाणी तयार करायला प्रोत्साहित करावे. जसे तालयुक्त वाक्य खालीलप्रमाणे तयार करून घ्यावेत. लक्ष्मी आली सोन पावलांनी, लक्ष द्या हो सर्व मुलांनी. त्र त्र त्र, चित्र काढा रे, क्ष क्ष क्ष, लक्ष द्या रे. त्र त्र त्र, म्हणत चला, शब्द नवे शिकू चला. ज्ञचे गाणे. आपण एक छोटेसे ज्ञचे गाणे घेऊया. ज्ञान घ्या, ज्ञान द्या, ज्ञानाचा मंत्र गा. ज्ञ ज्ञ ज्ञ, जोडाक्षर गाऊ, खुशाल सारे शाळेत राहू. यानंतर शरची गंमत हा खेळ घेता येईल. त्यासाठी शिक्षकांनी शब्दांचे कार्ड तयार करावे व शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारावे. त्यानुसार विद्यार्थी शब्दांमधून योग्य उत्तर असलेले कार्ड शोधतील व सांगतील. जसे काम करताना केलेले कष्ट, याचे उत्तर श्रम. श्रम हे उत्तर असलेले शब्द कार्ड मुलं शोधून आणतील. 2 वस्तू एकत्र करणे म्हणजे काय? मिश्रण. सौरवर्षातील एक मराठी महिना श्रावण. एका मुलीचे नाव श्रेया किंवा श्रावणी. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण. वरील खेळात श्रम, मिश्रण, श्रावण, श्रेया, श्रावणी, श्रवण हे सर्व शब्द कार्ड विद्यार्थी शोधून आणतील व शिक्षकांना दाखवतील. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तयार करून खेळ घेता येईल. तसेच एखादा सोपा नियम अपवाद वगळून आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येईल. जसे कोणत्याही शब्दामध्ये जर जोडाक्षर आले असेल तर त्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराची वेलांटी किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ जिल्हा, किल्ला, कुस्ती, उद्या, तिप्पट, दुप्पट इत्यादी. काही अपवाद असलेले शब्द आहेत जसे
ईश्वर, पूज्य, मूल्य, शून्य इत्यादी अशा सर्व शब्दांचे कार्ड तयार करून सराव घेता येईल. अशा प्रकारे स्तर क्रमांक 12 मध्ये जोडाक्षरयुक्त शब्द वाचन खूप महत्त्वाचे आहे, कारण लहान वाक्ये व सोपे शब्द मुलं सहज वाचतात. सांगितलेल्या सर्व कृतींची आपणास मदत होईल असे वाटते. धन्यवाद.